शांताबाई यांचा जन्म कर्नाटकातील हुबळी मधल्या एका अदरगुंजी नावाच्या गावातला. शेतकऱ्याच्या घरात त्यांचा जन्म झाला. त्यांचं मूळ नाव आहे राजम्मा. त्या 4-5 वर्षाच्या असताना त्यांच्या एका मोठ्या बहिणीचं लग्न झालं होतं. 2 बहिणी आणखीन त्यांना होत्या. मोठ्या बहिणीचं लग्न झालं होतं आणि जी धाकटी बहीण होती ती 11 दिवसाची असतानाच आईचं निधन झालं आणि पाठोपाठ काही दिवसांनी वडिलांचं निधन झालं. आणि आता या 2 मुलींना कोण सांभाळणार? तर त्यांना आजोळी त्या आजी जी होती आईची आई, ती आपल्या घरी त्यांना दोघींना घेऊन गेली. तिथे त्यांचं शालेय शिक्षण सुरू झालं, पालन-पोषण सुरू झालं. आजी खूप चांगली होती. खूप प्रेम करायची दोन्ही नातींवरती. मात्र 5-6 वर्षानंतर असा एक प्रसंग आला, की त्या वर्षी खूप मोठा दुष्काळ पडला. आणि खाण्याची सुद्धा ददात झाली त्याच्यामुळे. घरामध्ये काही अन्न पाणी नव्हतं, धान्य नव्हतं काही. आणि आजीला असं वाटलं, की मी आता या 2 मुलींना कसं काय सांभाळू? त्यांना अन्नाशिवाय कसं काय ठेवू? कारण एवढा मोठा दुष्काळ आहे. बरं त्यातनं बाहेर निघणं ही काय सोपी आहे आणि लगेचचीच गोष्ट नव्हती. त्यांची एक मालकीण होती. त्यांच्याकडे त्या काम करत असत. तर ती एक मालकीण होती, विधवा मालकीण सावित्रिका तिचं नाव होतं. तर तिच्याकडे या 2 मुलींना पाठवलं आणि सावित्रिकानी एक चंद्रिका नावाची दत्तक मुलगी होती तिची. तिच्याबरोबर ह्या दोन्ही मुलींना त्यांनी सांभाळण्यास सुरुवात केली. शालेय शिक्षणाबरोबरच पाककला शिकवली शांताबाईंना. त्याच्यानंतर अब्दुल करीम खान यांच्याकडे शास्त्रीय गायनाचे धडे 4 वर्ष शांताबाई शिकल्या. मात्र शांताबाई दिसायला जरा बऱ्यापैकी होत्या, म्हणजे सुंदर नव्हत्या आणि रंग सुद्धा सावळा होता. त्यात अनाथ, आई-वडील नाहीत. काही असं घरामध्ये काही देण्यासारखं पण काही नाहीये नवऱ्या मुलाकडे किंवा काही. त्यामुळे त्यांचं लग्न जमेना.